गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरूंना नतमस्तक होऊन आज या आपण निरूपणास सुरुवात करूया। मनाला आनंद देणारा आणि आनंद निर्माण करणारा सण म्हणजे नव्हे तर हिंदू धर्मातील आणि या पूर्ण भारतामध्ये अनेक उत्सवांपैकी आणि अनेक सणांपैकी मुख्य सण मानला जातो म्हणजे तो दसरा आणि दिवाळी। खूप थोड्या दिवसामध्येच दसरा येणार आहे आणि दिवाळीसुद्धा येणार आहे। त्याच्यामुळं सर्व भाविक भक्तांना सज्जनांच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालं आहे, एक अशी भावनिक श्रद्धा निर्माण झाली आहे। बघा, जेव्हा दसरा दिवाळी हे एक सण जवळ यायला लागतात ना, तेव्हा मनाला आनंदाची एक लहर निर्माण होते। ती लहर एवढी प्रसन्न असते ना, घरामध्ये वातावरण निर्माण होतं। बघा, एक दिवस असा होता की आमच्या घरामध्ये दसरा यायचा तेव्हा खायला सुद्धा अन्न नसायचं आणि बाकीची लोकं, बाकीची मंडळी घरामध्ये नवीन सोनं करायची, नवीन गाडी, सर्व गोष्टी करायच्या आणि आपण पाहत राहायचो। पण आता तशी परिस्थिती आहे का? जरी कोणाच्या भाग्यामध्ये अजूनही तशी परिस्थिती असेल तर चिंता नसावी। पुढचा दसरा तुमच्यासाठी नाविन्यपूर्ण नवीन तुमच्या मनाला एक लहर निर्माण करेल आणि सुख संपत्ती धनाने तुमचा पूर्ण आयुष्य, सद्गुरू कृपा जेव्हा होईल ना तेव्हा पूर्ण आयुष्य तुमचं नाहून निघेल। म्हणून चिंता नसावी। हा जरी दसरा तुमच्यासाठी दुःखदायक असला ना तरीही आताच संकल्प करा, कारण हे संकल्प करण्याचा खूप मोठा मार्ग आहे। ज्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी पूर्ण आपल्या मनातला अहंकार जाळून टाकणं म्हणजे दसरा साजरा करणं होय। बघा, आपल्या शेतकऱ्यांसाठी हा दिवस म्हणजे पावसाळ्यात पेरलेलं पहिलं पीक घरात येण्याचा दिवस आणि नवरात्रीच्या सुरुवातीला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी नवधान्यांची पेरणी करून मग दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचे अंकुर देवाला वाहिले जातात। हाच आहे दसरा। अशा या मंगळसमयी दसऱ्याच्या दिवशी आपल्या मनातील सत्याचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा भाव जपला आणि वाढवला पाहिजे। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, हा दसरा आहे ना, पर्यावरणपूरक दृष्टीने पण साजरा करता आला पाहिजे आणि वाईट मार्ग आपल्या मनातून काढवून टाकले पाहिजेत आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात करणे म्हणजे दसरा साजरा करणे होय। बघा, काही भाविक सज्जन आहेत, त्यांच्या मनामध्ये या दसऱ्याच्या संदर्भातील अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात की बघा, त्याच्यामधला एक प्रश्न म्हणजे की आपट्याच्या पानांना सोनंच का म्हणतात? नक्की ही प्रथा काय आहे, कशी झाली? नक्की सगळ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झालेले असतात। स्वारीपुढे म्हणतात की फार वर्षापूर्वी वर्तंतू नावाचा एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते। बराच मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता। एकदा काय झालं बघा, गुरु वर्तंतू यांच्याकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौस्त नावाच्या शिष्याने त्यांना विचारलं, गुरुजी, तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले, शहाणे केलं, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरुवर तंतू म्हणाले, बाळ कौस्ता, अरे ज्ञान हे दान करायचं असतं,
त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो रे. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा आहे. मला बाकी दुसरं काही नको. पण कौस्त मात्र ऐकेनाच. सारखा मी काय देऊ असं विचारू लागला. पण गुरु म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकवल्या आहेत, म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मोहरा दे. कौस्ताला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू, पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौस्त रघुराजाकडे गेला आणि त्यांना 14 कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही, म्हणून राजानं कौस्ताला तू 3 दिवसांनी ये असं सांगितलं. रघुराजानं कुबेराकडं वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना. मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळाली. इंद्र घाबरला. त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या एक आपट्याच्या वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळाली. त्यानं स्वतः ती मुद्रांचा ढीग पाहिला. दारी आलेल्या कौस्ताला हवं तेवढं धन घे म्हटलं, पण त्याने गुरुदक्षिणे पुरतंच धन घेतलं. बाकीच्या सर्व सुवर्ण मुद्रा राजानं प्रजेमध्ये वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं ना, तो दिवस दसऱ्याचा होता. या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला या दिवशी सोनं म्हणून देतात आणि घेतात. या दिवशी शस्त्रपूजासुद्धा करतात. पाठीवर सरस्वती काढून तिची पूजासुद्धा केली जाते. म्हणजेच काय? म्हणजेच पराक्रमाचा आनंद देण्या घेण्याचा, परस्परामध्ये प्रेम वाढण्याचा एक सुंदर दिवस म्हणजे दसरा हा दिवस. खूप अशा कथा सांगितल्या जातात या दसऱ्या या दिवशी. बघा, स्वारी पुढे म्हणतात की रामाने सीतेला वाचवण्यासाठी रावणाचा वध केला होता. त्यामुळे एखाद्या मैदानात किंवा विशिष्ट जागी रावण हे वाईट गोष्टींचे प्रतीक समजून त्याचं दहन करण्यात येतं. बघा, मग सर्व मंडळी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. या निमित्ताने जुने भांडण तंटे विसरून नवीन चांगली सुरुवात करण्याच्या भावनेने आपट्याची पानं, ज्यांना सोन्याची पानंही म्हणतात, ती एकमेकांना भेट देतात. झेंडूची तोरण घराला लावतात. श्रीखंड, बासुंदी असं जेवण पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये दसरा साजरा करण्याची ही पद्धत आहे. पण बघा, दसऱ्याच्या दिवशी हा आनंद साजरा करतात, पण आपल्या मनातील दसरा, आपल्या मनातील आनंद हा दसऱ्यासारखा रोज निर्माण झाला तर हे मानवाचं जीवन किती सार्थक होईल. पण ते होतं का तसं? तर नाही. जोपर्यंत आपण या मनातील ज्याप्रमाणे रावणाचा आपण दहन केला जातो. रावणाचा दहन म्हणजे तरी काय? रावणाचा दहन म्हणजे या मानवी शरीरामध्ये अहंकारी नावाचा हा रावण आहे ना, जोपर्यंत त्याला तुम्ही दहन करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दसरे कितीही साजरे केले तरीही तुमची परिस्थिती तीच राहील. म्हणजेच काय? म्हणजेच दसरा हा सण आहे ना, तो नुसताच दसरा हा सण साजरा करायचा नसतो. या मनुष्याला दसरा काय शिकवतो की हे मानवा, तुझ्या आतमध्ये जेवढे अहंकार रूपी राक्षस आहेत ना, रोग निर्माण झालेले आहेत ना, ते पूर्ण रोग ज्याप्रमाणे रावणाचं दहन केला जातो तसंच दहन तुझ्या या अहंकाराचं कर. तेव्हाच रामरूपी नाम तुझ्या देहामध्ये निर्माण होईल आणि मग हे जीवन जगण्याची कला, हे जीवनाचं सुख काय आहे ते तुला समजेल. पण माणूस असं करतो का? तर बघा, इथेच समर्थ सांगतात की ह्या मानवाचे एवढे भाग्य आहेत
योग्य वयामध्ये आणि योग्य वेळेमध्ये या श्रवणाला लागला आहे हा मानव. बघा, खरंच भाग्यवान श्रोत्यांनो, आपलं एवढं भाग्य आहे ना की आपल्या मनामध्ये रोज दसरा दिवाळी साजरी होते. रोज एवढा छान दिवस जातो ना की आपल्या मनाला जोपर्यंत सद्गुरू कृपा, स्वामींची कृपा, स्वारींची कृपा आहे ना, दत्त महाराजांची कृपा आहे ना, तोपर्यंत हे मन एवढं प्रसन्न राहतं ना. पण रोज जर आपल्या जीवनामध्ये बघा, काही नवीन भाविक आहेत, सज्जन आहेत, खास त्यांच्यासाठी बघा, जेव्हा रोज उपासना होते आणि या रोज उपासनेनं एवढं सामर्थ्य भेटतं ना की रोज आमच्या आत्मपरिवर्तनामध्ये रोज दसरा दिवाळी साजरी होते. आज हा दसरा दिवाळी बघा, थोड्याच दिवसामध्ये दसरा आणि दिवाळी सण येणारच आहे. पण ह्या दसरा आणि दिवाळी सणासाठी आपण कसं सज्ज पाहिजेत हे समर्थ सांगतात की बघा, अजूनही आपल्या अंगामध्ये, अजूनही आपल्या शरीरामध्ये एका अहंकार रूपी राक्षस आहे ना, तो अजूनही गेलेला नाही आहे, अजूनही मीपणा गेलेला नाही आहे. आणि जोपर्यंत हा जाणार नाही ना, तोपर्यंत खरा दसरा साजरा झाला असं म्हणता येणार नाही. बघा, पुढे स्वारी सांगतात की महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रिदेव म्हणजे दत्त महाराज या देवांनी एकत्रितपणे आपल्या शक्तीने देवी दुर्गेला उत्पन्न केलं. आणि देवी दुर्गेने विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी महिषासूर राक्षसावर विजय मिळवून त्याचा वध केला. बघा, स्वारींनी सांगितलेलंच आहे. म्हणजेच बघा, या दसरा सणाला किती महत्त्व आहे, किती अनन्यसाधारण महत्त्व आहे. जणू काही आपल्या जीवनामध्ये सुखाची चाहुल निर्माण करण्याचा सण हा दसरा आहे. पण या दसऱ्याच्या दिवशी आपल्या अहंकार जेव्हा नष्ट होईल ना, तेव्हापासून आपला आत्तापासूनचे येणारे दसरे ते निरोगी आणि सुसंस्कारी होणार आहेत. म्हणून काय बघा, या दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील पूर्ण लोखंडी हत्यारं, वह्या, पुस्तकं या सर्व गोष्टी आपण पूजन करत असतो. पण त्यामागे पण अर्थ आहे हा. कारण हे आपण आपल्या घरातील सुऱ्या असतील, कोयता, म्हणजे ज्या पद्धतीनं पूर्ण आपल्या घरामध्ये लोखंडी वस्तू असतात त्या पूर्ण आपण पुंजतो. म्हणजे त्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा, पुढे स्वारी सांगतात की कौरवांशी दूत खेळताना हरल्यानंतर पांडवांना 12 वर्षासाठी वनवास झाला होता आणि 1 वर्षासाठी अज्ञातवासात जावे लागणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपली सगळी शस्त्र शमी वृक्षांच्या ढोळीत लपवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी त्यांच्या शस्त्रांनी कौरवांचा युद्धात पराभव केला. म्हणूनच शस्त्रपूजन किंवा आयुध पूजन अजूनही केलं जातं. ही जी परंपरा आहे ना, बघा, या कलियुगातील काही क्रूर मानव आहेत ना, ते या सणांना नावे ठेवत असतात. या सणांची काय गरज आहे? पण त्यांना असं वाटतं ना, त्यांच्यासाठी हे पूर्ण दाखले आहेत. कारण तुमच्या पण मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतील, ते पूर्ण या निरूपणामध्ये पूर्ण सिद्ध होणार आहेत. म्हणून या दसरा सण आपल्या आयुष्यामध्ये एवढं नवजीवन निर्माण करतो ना की समृद्धीची चाहूल निर्माण करण्याचा क्षण म्हणजे दसरा दिवाळी. बघा, हा दसरा दिवाळी जेव्हा सण येतो ना, तेव्हा भरपूर या कलियुगातली माणसं आहेत आपल्या घरामध्ये नवीन काहीतरी वस्तू आणण्याचा प्रयत्न करत असतात. नवीन गाडी खरेदी करतात, नवीन वाहन खरेदी करतात, नवीन सोनं खरेदी करतात. पण
या भक्ती मार्गामध्ये या श्रवणामध्ये असलेल्या माणसांनी त्यात गोष्टी खरेदी ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार केल्या तर चांगलंच आहे, पण ज्याची परिस्थिती नसेल ना त्यांनी या गोष्टींच्या मागे लागू नये. आपल्या परिस्थितीनुसार आपण वागा, कारण या जगामध्ये दुसरा करतोय म्हणून आपण करायचं ते चांगलं नाही, ते परमेश्वराला आवडत नाही. तुमची ही वेळ येईल, एक ना एक दिवस तुमची ती वेळ येणार आहे. आज तुमची वेळ नाही आहे. ज्यांची वेळ आली आहे ना त्यांनी नक्कीच खरेदी करा, नक्कीच आनंदी व्हा. प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक मानवाला वाटतं की सण आला आहे आणि या सणामध्ये आपल्याकडे पैसे असावेत, आपल्याकडे धन असावं, आपल्याकडे गाडी असावी, काहीतरी नवीन घेण्यासाठी आपल्याकडे पैसे असावेत. पण बघा मायबाप, सज्जन मंडळी, आपली कुठेतरी उपासना कमी पडते, आपले कुठेतरी काहीतरी आपलं कमी पडतंय. म्हणून देवाची श्रद्धा ठेवा. ज्याप्रमाणे देवावर विश्वास तुमचा होईल ना तेव्हा एक ना एक दिवस तुमच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होणार आहेत. पण जो दुसरा घेतोय ना त्याच्यावर जळवू नका, कारण त्याचं पुण्य तेवढं आहे, त्याच्या आईबापाचं पुण्य तेवढं आहे, त्याच्या नशिबामध्ये सर्व काही आहे. आणि तुमच्या नाही आहे ना तर नाराज होऊ नका, निराश होऊ नका. तुमच्या पाठीमागे परमेश्वर आहे ना तर तुम्हाला काही काळाचं भय नाही, कसलीही चिंता नाही. एक ना एक दिवस, आज त्याचा दिवस आहे ना, उद्या तुमचा दिवस येणार आहे. हा दसरा वाईट गेला तर जाऊ दे, दुःखाचा गेला तर जाऊ दे, असे दसरे भरपूर येणार आहेत. आणि प्रत्येक दसऱ्यामध्ये प्रत्येक माणसाला प्रत्येक दसरा चांगलाच जातो असं नाही. तुम्ही आता नवीन या भक्तीमध्ये आला आहात ना तर टेन्शन फ्री राहा, कसलाही विचार करू नका, मनामध्ये कसलीही चिंता करू नका. कारण लगेच मिळणाऱ्या गोष्टी असतात ना, फुकट मिळणाऱ्या गोष्टी असतात ना, त्यांचा कालावधी खूप कमी असतो आणि ते दुःखामध्येच परिवर्तन होतं. आणि ज्या अतिशय काळजीपूर्वक आणि स्लो मिळणाऱ्या गोष्टी असतात ना, वेळेनुसार मिळणाऱ्या गोष्टी असतात ना, त्यांचा कालावधी पण भरपूर असतो, आयुष्यभर पुरतात आणि त्यामध्ये सुख समाधानसुद्धा असतं. त्याच्यामुळं आपल्याला लगेच धनवान व्हायचं नाही आहे. आपलं पुण्य आपल्याला कमवायचं आहे ना, त्याच्याकडे लक्ष द्या, कर्माकडे लक्ष द्या. तुमच्या हातामध्ये जर कर्म जर चांगले असतील ना तर तुम्ही धनवानच आहात. तुमच्या वाट्याला जरी आता दुःख आलं असलं ना तरी घाबरू नका, कारण वेळ गेलेली नाही आहे, पुढची वेळ तुमची आहे. दुःख आलं आहे ना तर ते सांभाळण्याची, स्थिर मन करण्यासाठी भगवंत उभा आहे. फक्त तुम्ही भगवंताची भक्ती करा. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंताची उपासना करा. जेव्हा उपासना तुमची होईल ना तेव्हा सर्व दुःखांचं मूळ उपासनेमध्ये आहे. भरपूर सज्जन मंडळी कधी भेटतात, असं सांगतात की आमचं दुःख काही कमी होत नाही आहे, खूप भक्ती केली तरीही दुःख कमी होत नाही आहे. खास त्यांच्यासाठी की दसऱ्यापासून लवकर उठायची सुरुवात करा. दसरा हा दिवस आहे ना, साक्षात तुम्हाला तुमच्या मनामध्ये देवत्व निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. संकल्प करा मनामध्ये की आजपासनं मी एक संकल्प करतो की माझ्या हातून रोज उपासना झाली पाहिजे. आणि जेव्हा रोज उपासना ब्रह्ममुहूर्तावर होईल ना, म्हणजे बघा काही भाविकांना मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की ब्रह्ममुहूर्त म्हणजे तरी काय. म्हणजेच बघा, ब्रह्ममुहूर्त म्हणजे तुम्हाला शक्य होईल तसं लवकर उठण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बघा
4 वाजल्यापासून, पहाटे 4 वाजल्यापासून कमीत कमी 6 वाजेपर्यंत आपली उपासनेचा टाईम हवा आहे. उपासनेचा टाईम पाहिजे. म्हणजे 4 ते 6च्या दरम्यान आपण कधीही उपासना केली तर तो काळ ब्रह्ममुहूर्ताचा असतो. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उपासना होणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यातील पूर्ण दुःख नष्ट होऊन जातील. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर हा येणारा दसरा, दिवाळी आनंदमयी आणि उत्स्फूर्तपणे तेजोमय जर बनवायची असेल ना, तर आपल्या मनातील हे क्षण, मनातील अहंकाराचा हा राक्षसाला बाहेर फेकून द्यायला हवं, त्याचं दहन करायला हवं. म्हणून बघा, एक छान गाणं आहे. आला दसरा आली दिवाळी हसू नाचूया हो. आला दसरा आली दिवाळी हसू नाचूया हो. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. आला दसरा आली दिवाळी हसू नाचूया हो. आला दसरा आली दिवाळी हसू नाचूया हो. समर्था तुम्ही माझ्या घरी हो या हो. समर्था तुम्ही माझ्या घरी हो या हो. बघा, ही दसरा दिवाळी आहे ना, जोपर्यंत आपल्या या मनातून राम येईल ना, श्रीराम निर्माण होतील ना, तेव्हा आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये साक्षात परमेश्वर समर्थ येऊन बसेल आणि मग तो आपला आनंद गगनात मावेनासा होईल. बघा, या मनाचं हे सुख काय आहे ना, जेव्हा आपल्या घरामध्ये परमेश्वर येऊन बसेल ना, आपल्या मनामध्ये परमेश्वर येऊन बसेल ना, तेव्हा या मनाला एवढा आनंद होईल ना, खूप आनंद होईल. आणि तो क्षण, जास्त दिवस खूप जवळ आलेला आहे. ज्यांची रोज उपासना सकाळ संध्याकाळ होत आहे ना, त्यांच्या जवळ खूप जवळ आलेला आहे. बहुतेक सज्जनांना, भाविकांना प्रचितीसुद्धा आलेली आहे. कधी कधी माझ्या समोर देव आहे की काय, समर्थ मी उपासना करतोय आणि माझ्या समोर समर्थ बसलेत, अशी कधी कधी प्रचिती येऊन जाते. तर खरं तर स्वप्न नाही, स्वप्न दोष नाही, हे खरं वास्तव आहे. हे मानवा, हे सज्जन भक्ता, कारण तुझी उपासना रोज होईल ना, तेव्हा साक्षात समर्थ तुझ्या डोळ्यासमोर बसलेले असतील. ज्याप्रमाणे हाताची घडी घालून बघा, दत्त महाराजांचं हे रूप आहे ना, बघा, जेवढं तुम्ही बघत बसाल ना त्यांच्या रूपाकडं, त्यांच्या देहाकडं, तेवढं तुमच्या मनामध्ये एवढा आनंद निर्माण होईल ना, हे सांगणं आणि वर्णन करणं शक्य नाही. खरं तर दत्त महाराजांचं जेव्हा वर्णन करायचं असतं ना, हे सामर्थ्यच एवढं आहे ना, की कळी काळाचे भय जरी कोणाला निर्माण झालेले असेल ना, तर काही क्षणामध्ये ते नष्ट होऊन जातं. म्हणजेच बघा, हे सामर्थ्य जेव्हा निर्माण होईल ना, स्वतःलाच आपल्याला समजेल की समर्थ माझ्या समोर आहेत, माझ्या घरामध्ये आहेत, रोज येतात. जेव्हा उपासनेला मी बसतो तेव्हा समोर साक्षात समर्थ माझ्या आहेत, दर्शन देऊन जातात. प्रत्येकाला ही प्रचिती येणार आहे. पण उपासना रोज केली तर, ब्रह्ममुहूर्तावर केली तर, एक ना एक दिवस प्रत्येक भक्ताला ही प्रचिती येणार आहे. मनापासून उपासना करा आणि अहंकाराचा तो राक्षस आहे ना, तो या दसऱ्याला तुम्ही एकदम नष्ट करून टाका. मग बघा, तुमच्या मनाला एवढा आनंद निर्माण होईल ना, की साक्षात परमेश्वर तुमच्या घरामध्ये येऊन बसेल. प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या डोळ्यासमोर येऊन बसेल.
आणि सांगेल, हे भक्ता तुला काय हवं आहे. पण असं आपलं आचरण झालं तर हे सांगण्याची वेळ नाही आहे. हे सांगून तुम्हाला पटणार नाही आहे. ही प्रचिती प्रत्येकाला आत्मपरीक्षण केल्यानंतर येईल. पण ज्याचे खरंच उपासना रोज सकाळ संध्याकाळ होते ना, त्या भक्ताला विचारा, त्या सज्जन माणसाला विचारा की खरंच परमेश्वर तुला दिसतात का. बघा, एकदा मनामध्ये विचार करून बघा. जर तुमची उपासना जर रोज असेल ना, तर समोरच्याला फसवण्याची तुमची हिंमत पण होणार नाही. तुमच्या वैखरीतून वाईट बोलण्याची हिंमतसुद्धा होणार नाही. कारण वेळोवेळी एक एक क्षणाला मी कसं बोलतो, मी काय बोलतो, माझ्या परमेश्वराला आवडेल का, माझ्या समर्थांना आवडेल का, हा माणूस विचार करू लागतो. आणि त्यावेळी ते आत्मनिर्भर माणूस होतो. आणि आत्मनिर्भर माणूस झाला ना की तो साक्षात्कार घडतो. आणि तो साक्षात्कार जेव्हा घडतो ना, तेव्हा माणसाला हा माणूस म्हणून राहत नाही, देव रूपाला प्राप्त होतो. बघा, काही माणसं खूप कमी बोलतात, अध्यात्मामध्ये ते रंगलेले असतात, गुंतून गेलेले असतात. मग आपण विचार करतो की या माणसाचा कोणालाच त्रास नाही, कधी कोणाला वाईटसुद्धा बोलत नाही, त्याच्या तोच भक्तीमध्ये रंगून गेलेला असतो. कधीकधी आपण त्याला वेडा समजतो, की हा वेडाच आहे, या माणसामध्ये नाही. पण भाग्यवान सज्जनांनो, तो माणूस वेडा नसतो. साक्षात परमेश्वर त्याच्या समोर असतो. आणि ते परमेश्वराचं रूप पाहून आहे ना, त्याची मती भिन्न होते. मती त्याची पूर्ण तो हरवून बसतो स्वतःला. हे रूप पाहून एवढं सुख होतं ना त्याच्या जीवनामध्ये की तो वर्णन करू शकत नाही आणि कुणाला सांगूसुद्धा शकत नाही. हा दसरा सण, हा दिवाळी सण या मानवी जीवनाला काय शिकवतो बघा. समर्थ पुढे सांगतात, स्वारी सांगतात, ज्याप्रमाणे श्रीरामांनी या अहंकारी राक्षसाचा नाश केला आणि या जगामध्ये सुखकारी एक तेजोमय वातावरण निर्माण केलं, त्याचप्रमाणे या मानव देहाला हा दसरा काय सांगतो की हे मानवा, तुझ्या अंगामध्ये, तुझ्या मनामध्ये जे विकार निर्माण झालेले आहेत ना, ते या दसऱ्याच्या दिवशी काढून टाक रे मानवा. कारण ही वेळ आता तुझ्यासाठी आहे, परत ही वेळ येणार नाही आहे. हा दसऱ्याच्या दिवशी तू एक संकल्प कर, ज्याप्रमाणे तुझा भूतकाल होऊन गेलेला आहे ना, जरी तू क्रूर कर्म केलेले असतील तरी ते तू विसरून जा. कारण ही समर्थांची शक्तीच एवढी बलाढ्य आहे ना की सर्व तुझे पाप नष्ट होऊन जातील. समर्थ तुला क्षमा करतील. पण आजपासून, या दसऱ्यापासून तू एक संकल्प कर की माझ्या मनातील पूर्ण विकार निघून जाऊ द्यात देवा. परमेश्वरा, माझ्यावर कृपा करा. कारण माझ्या मनाला, माझं मन मला ऐकत नाही आहे आणि मनाला कुठेतरी ऐकवण्याचं काम, मनाला स्थिर करण्याचं काम फक्त परमेश्वरा तुम्हीच करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे परमेश्वराला तुमच्या मनातून सांगाल ना, जेव्हा तुम्ही श्रवणाला बसाल ना, तेव्हा खरं तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्याची सुरुवात, अजून परत जन्माला आल्यापासून तुमच्या आयुष्याची सुरुवात तुम्ही केलेलीच नाही आहे. पण आता तुम्ही ज्या भक्ती मार्गामध्ये आला आहात ना, तर खऱ्या आयुष्याची सुरुवात तुमची आता होणार आहे. आणि जोपर्यंत तुमच्या मनामधला हा अहंकारी राक्षस दहन होत नाही, अहंकारी विकार, रोग, परस्त्री, माता भगिनी, हे सर्व रोग तुमचे जात नाहीत ना, तोपर्यंत तुमची खऱ्या आयुष्याची सुरुवात झालेली नाही आहे. आणि जेव्हा ही आयुष्याची तुमची सुरुवात होईल ना, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एवढं नवीन चैतन्य निर्माण होईल ना,
तुमचे आयुष्य हे खरं आयुष्य तुम्ही जगण्यामध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद निर्माण होईल. तुमची समाजामध्ये वजन वाढेल. तुमचं समाजामध्ये लोक वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करतील आणि दुसरा दसरा यायला म्हणतील की बघा 1 वर्षापूर्वी हा होता कसा आणि आता झाला कसा. जेव्हा लोक तुम्हाला असं म्हणतील ना तेव्हा तुम्ही परत हे निरूपण ऐका आणि नंतर कमेंट करून सांगा की हे सांगितलं होतं ते खरं झालं. म्हणजेच काय? म्हणजे सद्गुरू आपल्याला, समर्थ आपल्याला वेळोवेळी सहाय्य करत असतात. या दसरा दिवाळीला या सर्व भाविक सज्जनांनी या आचरणामध्ये आहेत, या भक्तीमध्ये आहेत, समर्थ सांगतात की प्रत्येक भावाने बहिणीशी जर तुमची कटुता निर्माण झालेली असेल ना तर या दसऱ्याला दिवाळीला ती कटुता तुमची संपून टाकावी. जर भाऊ बहिणीशी बोलत नसेल तर भावाने बहिणीशी बोलणं चालू करावं. प्रयत्न करून पाहायचं. प्रयत्न आणि परमेश्वर असं म्हटलंच आहे. जर बायको नवऱ्याशी बोलत नसेल, नवरा बायकोशी बोलत नसेल तर या दसऱ्याला ही कटुता निर्माण झालेली आहे ना तर ही कटुता दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण टाकावी. मुलाने बापाशी बोलावं, कारण हा दसरा हा दिवस आहे ना चांगल्या विचारांची शिदोरी निर्माण करणारा हा दिवस आहे. आणि या दिवशी जर तुम्ही ज्यांच्याशी तुमची कटुता निर्माण झालेली आहे त्यांच्याशी जर गोड बोलण्याचा प्रयत्न जर केला ना तर तुम्हाला एवढं पुण्य लागतं ना. परमेश्वर सांगतात की या दसऱ्याच्या दिवशी कटुता संपूर्ण जाते ना तो क्षण असा असतो या आयुष्यामध्ये त्या माणसाशी कधी कटुता निर्माण होत नाही. एवढा मोलाचा दिवस आहे हा दसरा. म्हणून दुसऱ्या नात्यांमधली कटुता असेल तरी चालेल पण भाऊ बहीण, आई बाप, नवरा बायको, भावा भावांमध्ये भांडण ही अशी नाती आहेत ना यांच्यात गोडवाच निर्माण व्हायला हवा. आणि यांच्यामध्ये जर गोडवा नसेल ना तर या संसारामध्ये, या जीवनामध्ये आपण कितीही धन कमवा त्याला अर्थ नाही. बघा आपल्या जवळचा व्यक्ती जेव्हा नाराज असतो, त्याच्यावर संकट येतं, दुःख येतं, तेव्हा ही छोटी छोटी नाती धावून येत नाही. पण आपला भाऊ, आई, बहीण ही नाती आपल्यामध्ये कितीही कटुता निर्माण झालेली असली ना तरी एका क्षणात आपल्यापर्यंत पोचून जातात. त्याच्यामुळं ही नाती एवढी महत्त्वाची आहेत ना बाबांनो. ही नाती जपून ठेवा. सोनं द्यायचं आहे ना तर हे चांगलं विचारांचं सोनं या दसऱ्याच्या दिवशी द्या आणि वाईट विचार दहन करून टाका. तरच हा दसरा खरा साध्य झाला आणि सार्थक झाला असं म्हटलं जाईल. आणि हेच समर्थांना हवं आहे आणि प्रत्येक भक्त समर्थांच्या मार्गाने चालेल अशी समर्थांना आशा आहे. जय जय रघुवीर समर्थ.